मुंबई शहरातील पावसाळ्यापूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईतील पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नाले सफाई कामांची तसेच सफाई कामगार वसाहतींची आज शुक्रवार दिनांक 23 मे रोजी त्यांनी दुपारी 2 वाजेपासून पाहणी केली। नाले सफाईची कामं, सफाई कर्मचाऱ्यांची व्यवस्था आणि पावसाळ्यापूर्व आव्हानं या सर्व बाबींचा त्यांनी प्रत्यक्ष पाहणीद्वारे आढावा घेतला। शहरवासियांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं स्पष्ट करत शिंदे यांनी पालिकेला आवश्यक त्या सूचनाही दिल्या। खरं म्हणजे यावर्षी थोडी धावपळच झालेली आहे। पाऊस म्हणजे मान्सून पूर्व पाऊस सुरू झाला आहे, पण तरी सुद्धा नाल्यांची सफाई मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आता आपण सगळं जे काय पाहतोय आणि मी सगळी माहिती घेतली। ते मेजर जे नाले आहेत, मेजर नाले 85 ते 87% झाले। मेजर नाले मोठे, छोटे जे नाले आहेत ते 65% आहेत। ते देखील युद्ध पातळीवर सुरू होत आहे। आता इथं बघा, हे 4 कल्वर्ट आहेत, हे याच्यामध्ये रोबोट टाकलेला आहे। पूर्वी इथून पूर्ण कचरा साफ होत नव्हता, आता ते सरदारजी कुठे गेले? तर त्यांनी व्हिडिओ मला दाखवला की तो हे पूर्ण आरपार दिसतोय हा कल्वर्ट। त्यामुळे इथं जे पाणी साचत होतं ते बिलकुल साचणार नाही। आणि त्याचबरोबर जवळपास आपल्या यावर्षी एआयचा वापर केलेला आहे। त्यामुळे जे व्हिडिओ आहेत, व्हिडिओ अपलोड केले जातात आणि ताबडतोब आपल्याला त्या कळतं तिथे एआयच्या माध्यमातून। त्यामुळे मला वाटतं पहिल्यांदा आपण एआयचा वापर केला नाही। हा एकमेव बीएमसी कॉर्पोरेशन आहे, यांनी पहिल्यांदा एआयचा वापर केला, त्यामुळे याचाही फायदा या नाले सफाईमध्ये होईल। आणि बाकी एक जो नाले सफाईमध्ये जो कॉन्ट्रॅक्टरनी चोरी करण्याचा प्रयत्न केला, दगड टाकून त्याच्यावर गाळ टाकण्याचा, त्याला सस्पेंड केलंय, त्याला जवळपास ब्लॅकलिस्ट केलंय 3 वर्षासाठी आणि 4.5 कोटी रुपयाचा त्याला दंडही लावलेला आहे। त्यामुळे माझी सूचना गेल्या वर्षी पण महापालिकेला होती, तुम्ही किती गाळ काढला यापेक्षा खाली कडक जमीन लागेपर्यंत तुम्ही हे गाळ काढला पाहिजे। आणि असे जे स्पॉट आहेत ते स्पॉट जे आहेत हे साफ केले पाहिजे, कल्वर्ट साफ केले पाहिजे। आणि हे कम्प्लीट असं साफ केलं तर मला वाटतं आणि नाही 400 जवळपास 22 पंप या ठिकाणी लावलेले आहेत। त्यामुळे तिथं पाणी वॉटर लॉगिंग झालं तर ते पाणी आपण ताबडतोब तिथून पंपाने बाहेर फेकता येईल। मला वाटतं मुंबईमध्ये 2 आपण होल्डिंग पॉईंट केले, होल्डिंग पॉईंट 2 झाले ना। हिंद माताजी ते पाणी साचत नाही, सगळीला पाणी साचत नाही, तिथं 2 होल्डिंग पॉईंट केलेत आणि 10 मिनी पंपिंग स्टेशन केलेले आहेत। त्यामुळे यावर्षी जे गेल्या वर्षी ज्या ज्या काही त्रुटी आढळल्या त्याची सुद्धा काही नाल्यांची पाहणी केली होती आणि त्यामुळे ज्या गेल्या वर्षीच्या त्रुटी होत्या त्या त्रुटी यावर्षी दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला। रेल्वेचं जे आहे, रेल्वेचे कल्वर्ट आहेत, या मीटिंगमध्ये देखील परवा मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली। डिझास्टर मॅनेजमेंट आणि प्री मान्सून वर्कचं जे काय प्रिपेअरनेस आहे त्या बाबतीमध्ये, आणि त्याच्यात देखील रेल्वेला देखील सूचना दिलेल्या आहेत की तुमच्या भागातले जे कल्वर्ट आहेत हे देखील तातडीने साफ झाले पाहिजे। त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही देखील पंपांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केलेला आहे आणि मला वाटतं यावेळेस पाणी साचणार नाही। आणि ज्यांनी याच्यामध्ये जे अधिकारी जे आहेत त्यांनी देखील प्रामाणिक काम केलं पाहिजे। फक्त एवढंच आहे बांगरजी, ज्या कॉन्ट्रॅक्टरने ते मोठे दगड वजन वाढवण्यासाठी गाडीमध्ये भरले होते त्याची चोरी तुम्ही पकडली आहे, पण तिथं जो इंजिनियर ज्याची जबाबदारी होती त्या इंजिनियरवर देखील तुम्ही कारवाई केली पाहिजे, ती तात्काळ करा। कारण शेवटी त्याचं काम आहे, शेवटी पैसे आपण देतोय आणि त्यामध्ये जर अशा प्रकारच्या चोऱ्या होत असतील तर बिलकुल ते त्याची हायगाई करता कामा नये। आणि म्हणून एक त्याला देखील पेनल्टी लावलेली आहे, त्याला देखील तो मेसेज केलेला आहे
की नाले सफाईमध्ये कुठेही दिरंगाई होताच कामा नये, किंबहुना चोरी होता कामा नये. पूर्ण प्रामाणिकपणे नाले सफाई या ठिकाणी हार्डनेस लागेपर्यंत खालची जमीन साफ केलं मला वाटतं. आणि हे जे आहे आता आपण प्रथमच एआयचा वापर या ठिकाणी केलाय, त्यामुळे देखील नाले सफाई चांगली होईल. आणि जिथं वसाहती आहेत तिथं नाल्याच्या दोन्ही बाजूला नेट लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या नेट जर लावले आपण तर तिथं दररोज लोक जे कचरा फेकून देतात असं सहजपणे तो कचरा फेकण्याचं प्रमाण कमी होईल आणि त्याचे चांगले रिझल्ट भेटतील. ज्या ठिकाणी मुंबईमध्ये लँडस्लाईड प्रोन एरिया आहे, काही टेकडे आहेत, त्या ठिकाणी देखील मागच्या वेळेस आपण सेफ्टी नेट लावलं होतं. यावेळेस देखील मी अभिजित बांगर यांना सांगितलंय की आपल्या यांना पण ज्यांच्याकडे आयुक्ताचा चार्ज आहे बिपिन शर्मा, त्याने फोनवर सांगितले की तुम्ही तात्काळ जिथं ज्या अशा टेकड्या आहेत त्या ठिकाणी लँडस्लाईड होऊ शकतं त्या ठिकाणी आता काय भिंत बांधू शकत नाही, पण इमर्जन्सी सेफ्टी नेट लावून ते पूर्णपणे प्रोटेक्ट करणं यासाठी देखील सूचना दिलेल्या आहेत. आणि मला वाटतं जी आपली पंपिंग स्टेशन आहेत ती देखील गेल्या वर्षीपेक्षा अधिक क्षमतेने या ठिकाणी काम करतील. त्यामुळे पाणी साचू नये असं एक आपला प्रयत्न आहे. परंतु कधी कधी 55 मिलीमीटर पावसाच्या जागेवर डायरेक्ट 250 मिलीमीटर पाऊस पडतो आणि त्यामुळे पूर्णपणे ते क्लाउड बस झाल्यासारखं ढगफुटी अशा वेळेत देखील थोडा मोठा परिणाम होतो. परंतु रेग्युलर ह्याच्यामध्ये कुठेही नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी नाले सफाई जी आहे ती नाले सफाई पूर्णपणे महापालिकेच्या माध्यमातून केली आहे. विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.